चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात 22 मे रोजी 4 महिलांवर जीवघेणा हल्ला करून मृत्यू घडवून आणणाऱ्या T2 वाघिणीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले होते. या भीषण घटनेनंतर राज्यभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात होती. अखेर वनविभागाच्या विशेष मोहिमेत ही नरभक्षक वाघीण जेरबंद करण्यात आली असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत सिंदेवाही रेंजच्या गुंजेवाही परिसरात या वाघिणीचा वावर आढळून आल्यानंतर वनविभागाने तातडीने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. अंदाजे 14 वर्षांची ही प्रौढ मादी वाघीण पवनपार बीट क्रमांक 1, कंपार्टमेंट क्रमांक 282 परिसरातून जेरबंद करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक डॉक्टर कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक जे अरविंद, IFS तसेच RFO अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या TATRच्या रॅपिड रेस्क्यू टीमने या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर RS खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली शूटर अजय सी मराठी, RFO अंजली सयांकर, राऊंड अधिकारी माणकर, नितीन गडपाईले तसेच वनरक्षक पेंडाम, मडावी, धनविजय, जवाडे, चौधरी, टेकाम, किनेकार आणि अन्य कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता ही मोहीम यशस्वी केली. वाघीण जेरबंद झाल्यानंतर सिंदेवाही परिसरात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली असून वनविभागाकडून पुढील वैद्यकीय तपासणी व आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.